नमस्कार श्रोते हो. आपल्या राज्यातील जमीन धारणा, खरेदी विक्री व्यवहार, जमिनीचे मालकी हक्क या आणि अशा अनेक महत्त्वाच्या बाबींविषयी एक महत्त्वाचा अधिनियम पारित करण्यात आला आहे. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 यामधील सुधारणांबाबत अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी हा अध्यादेश निर्गमित करण्यात आला. याच विषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या अनुषंगानं असणारी प्रमाणित कार्यपद्धती सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आणि श्रोते हो, 1 ऑगस्ट हा आपल्या राज्यामध्ये महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सांगली जिल्ह्याचे माननीय अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर साहेब. आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. हा जो कायदा आहे, तुकडेबंदी कायदा, हा नेमका काय आहे हे आपण आपल्या श्रोत्यांना समजावून सांगूया आणि तो का आणला गेला याबद्दल सुद्धा. नक्कीच. सन 1947 मध्ये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम लागू करण्यात आला. या कायद्याचा मूळ उद्देश असा होता की शेत जमिनींचे इतके लहान लहान तुकडे होऊ नयेत की त्यावर फायदेशीर शेती करणे शक्य होणार नाही. यासाठी शासनाने प्रत्येक भागामध्ये एक प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलं, म्हणजेच एक किमान क्षेत्रफळ ठरवून दिलं. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या जमिनींच्या तुकड्यांना हस्तांतरणास, विभाजनास या कायद्याद्वारे निर्बंध घालण्यात आले. 1947 पासून हा अधिनियम जो आहे तो लागू करण्यात आला होता. पण मग गेल्या काही दशकांमध्ये नेमकी अडचण कुठे निर्माण झाली? आपल्याला तर माहीतच आहे की मागच्या अनेक दशकांपासून शहरीकरण खूप झपाट्याने वाढत आहे. हो. त्यामुळे मग या शहरांच्या आणि नगरपालिकांच्या क्षेत्रांचा विस्तार होत गेला. तसा तसा मग शहरालगतच्या अनेक ज्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीचे छोटे छोटे तुकडे लोकांनी विकत घेतले आणि त्याचा बिनशेती वापर सुरू केला. परंतु हे सगळे व्यवहार ह्या तुकडेबंदी कायद्याच्या विरोधात असल्यामुळे त्यांची नोंद अधिकार अभिलेखात होऊ शकली नाही. म्हणजे थोडक्यात त्यांचा सातबारा तयार होऊ शकला नाही. परिणामी मग अशा तुकड्यांचे जे खरेदीदार आहेत त्यांनाच त्याची स्पष्ट मालकी मिळाली नाही. त्यामुळे ते त्याचा विकास करू शकले नाहीत. आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळण्यामध्ये त्यांना अडचणी निर्माण झाल्या. बर ही जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी याआधी पण काही प्रयत्न झाले होते का? हो. याच्यामध्ये सन 2016 मध्ये या तुकडेबंदी कायद्याच्या कलम 8 मध्ये 8B नावाचा एक कलम समाविष्ट करण्यात आला. आणि त्यामध्ये काय समाविष्ट करण्यात आलं तर महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्र किंवा विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नवीन नगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतले तसेच प्रादेशिक योजनेमध्ये बिनशेती वापरासाठी राखीव असलेल्या जमिनींना या कायद्यातल्या काही कलमांमध्ये सूट देण्यात आली. मात्र त्यामध्ये एक अट घालण्यात आली की असे जे काही पोट विभाग आहेत ते मंजूर पोट विभाग असले पाहिजेत किंवा ते रेखांकनातूनच निर्माण झालेले असावेत. आणि मग या अटीमुळं अनेक तुकडे याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकला नाही. त्यानंतर परत 2017 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि बाजार मूल्याच्या 25% रक्कम भरून घेऊन असे व्यवहार नियमाधिकरण करण्यात आले. परंतु त्याला सुद्धा अल्प प्रतिसाद भेटल्यामुळे याच्यामध्ये परत 2025 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि 25% ऐवजी 5% भरून घेण्याची तरतूद करण्यात आली. पण मग तरी सुद्धा हा जो नवीन अध्यादेश आहे हा आणण्याची गरज का भासली? काय झालं की 25% पासून आपण 5% अधिमूल्य कमी केलं. परंतु तरी सुद्धा बहुसंख्य जे भोगवटदार आहेत ते यासाठी पुढे आले नाहीत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारण असू शकतं, आर्थिक कारण असू शकतं, इतर त्यांच्या अडचणी असू शकतात. त्यामुळे ते लोक पुढे आले नाहीत. त्याच्यामुळं त्याचा लाभ लोकांना भेटला नाही. त्यामुळे हे लोक, हजारो लोक अजूनही ती अनिश्चिततेमध्ये होती. आणि मग ही बाब शासनानं लक्षात घेऊन तो जो काही अधिमूल्य भरायचं होतं 5%, ते 5% अधिमूल्य न भरता तुकड्यांचं मानवी नियमाधिकरण करण्याचं शासनानं ठरवलं आणि त्या अनुषंगानंच मग 3 नोव्हेंबर 2025 रोजी अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. तर सर, या अध्यादेशाद्वारे मूळ कायद्यामध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत? यामध्ये प्रामुख्याने 2 बदल करण्यात आलेले आहेत. पहिला जो बदल आहे की मगाशी मी सांगितले की 8B ची जी तरतूद केलेली होती की ज्याच्यामध्ये मंजूर पोट विभाग किंवा रेखांकनाची जी सक्ती होती ती सक्ती वगळण्यात आली. त्यानंतर जे अधिमूल्य भरायचं होतं 5%, ती अधिमूल्याची पण तरतूद वगळण्यात आली. आणि मग नवीन तरतुदीनुसार दिनांक 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत
जेवढे काही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन होऊन तुकडे पडलेले आहेत, अशा जमिनी जर खऱ्याखुऱ्या अकृषक वापरासाठी वापरली जात असेल किंवा वापरण्याचे उद्देशित असेल आणि ती 5 प्रकारच्या विशिष्ट प्रकारांच्या क्षेत्रांपैकी कोणत्याही एका क्षेत्रात येत असेल, तर असे हस्तांतरण कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमाधीन झाल्याचे मानण्यात येणार आहे. बर. तर मग हे जे 5 प्रकारचे क्षेत्र आहेत, हे नेमके कुठल्या प्रकारचे क्षेत्र आहेत, हे जरा आपण सविस्तर आपल्या श्रोत्यांना समजावून सांगूयात. अवश्य. ह्या अध्यादेशानुसार लाभ मिळण्यासाठी एकूण 5 क्षेत्र निश्चित केलेले आहेत. बर त्याच्यामध्ये पहिला आहे की महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत हद्दीतले क्षेत्र. बर त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे किंवा महाराष्ट्र प्रादेशिक निवासी नियोजन व नगररचना अधिनियमांतर्गत अधिसूचित विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील निवासी, वाणिज्य, औद्योगिक किंवा इतर अकृषक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र, छावणी अधिनियमांतर्गत असलेले क्षेत्र, प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेतील अकृषक वापरासाठी नेमून दिलेले आणि एकीकृत विकास नियंत्रण व प्रचालन विनियमन म्हणजे UDCPR लागू होणारे गाव, शहरं किंवा नगरच्या सीमा यामधील परिघीय क्षेत्र यांचा समावेश आहे. बर. खरं तर यापूर्वीच अनेक नागरिकांनी ज्यांनी जमिनीचे असे तुकडे आधीच खरेदी केले आहेत, त्या सर्वसामान्य नागरिकांना या अध्यादेशानुसार काही फायदा होणार आहे का? असेल तर नेमका काय फायदा होणार? यामध्ये सर्वात मोठा फायदा असा आहे की ज्या नागरिकांनी वर्षानुवर्षे असे तुकडे खरेदी केलेले आहेत पण कायदेशीर अडचणीमुळे त्यांच्या नावावर सातबारा होऊ शकलेला नाही, त्या लोकांना आता कोणतेही अधिमूल्य न भरता त्यांच्या नावे अधिकार अभिलेख म्हणजे सातबारा होणार आहे. बर म्हणजे एक प्रकारे त्यांना स्पष्ट मालकी हक्क मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्या जमिनीचा विकास करता येईल, त्या जमिनी हस्तांतरित करता येतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कागदोपत्री मालकी आणि प्रत्यक्ष मालकी यातली तफावत दूर होईल. खरं तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण याच विषयी नागरिकांमध्ये पूर्वी एक भीती होती किंवा याविषयी बऱ्याच जणांना अशा अपेक्षा होत्या की यामध्ये काहीतरी सुधारणा होण्याची गरज आहे. तर आता हे नियमाधीनकरण जे होणार आहे ते प्रत्यक्षात कसं होणार, नागरिकांची यामध्ये काय भूमिका असेल, त्यांनी अर्ज वगैरे करावा लागणार आहे का, याविषयी समजावून सांगू. 3 नोव्हेंबर 2025चा जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशाच्या अनुषंगाने कोणती कारवाई करायची आहे किंवा कशी कारवाई करायची आहे याबद्दल 4 नोव्हेंबर 2025 रोजी महसूल विभागाने एक सविस्तर कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे. बर आता यानुसार ज्या लोकांनी आधीच नोंदणीकृत दस्तांच्या आधारे फेरफार नोंद झाली होती पण तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असल्याने अशा नोंदी रद्द झालेल्या असतील, तर अशा नोंदींची अभिलेखातून शोध घेऊन त्या परत नोंदी करायच्या आहेत. त्याचबरोबर काही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत परंतु इतर हक्कामध्ये त्या नोंदी ठेवण्यात आलेल्या आहेत किंवा तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असे शेरे जे आहेत ते इतर हक्कामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, तर ते शेरे सुद्धा या अध्यादेशानुसार कमी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अजूनही काही खरेदीदारांच्याकडे नोंदणीकृत खरेदी दस्ता आहे परंतु तो अधिकार अभिलेखात नोंदवण्यासाठी दिलाच गेला नाही, तर अशा खरेदीदारांनी तो नोंदणीकृत दस्त कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये किंवा मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये आणून जमा केला तर त्याच्या सुद्धा नोंदी या घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जर काय आहे तर अनेक खरेदी विक्री व्यवहार आहेत की जे अजून नोंदणीकृतच झाले नाहीत, म्हणजे केवळ एका साध्या कागदावरती असे व्यवहार झालेले आहेत, तर त्या लोकांच्यासाठी सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांनी आपले जे काही अनोंदणीकृत कागद आहेत तर ते आजही दुय्यम निबंधक विभागाकडे जाऊन नोंदणीकृत करू शकतात आणि नोंदणीकृत झाल्यानंतर त्याची अधिकार अभिलेखामध्ये नोंद घेण्याकरता ते संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये देऊ शकतात आणि मग त्या अनुषंगानं त्याच्या फेरफार नोंदी घेतल्या जातील आणि अधिकार अभिलेख अद्ययावत केला जाईल, म्हणजेच सातबारा अद्ययावत करून त्यांच्या नावे करून त्यांना तो दिला जाईल. बर. म्हणजे या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांचे व्यवहार नोंदणीकृत झालेच नाहीत त्यांना आधी नोंदणी करणं गरजेचं आहे. बरोबर. मानवी नियमाधिकरण करण्याचा जो लाभ आहे तो मिळण्यासाठी मूळ अट काय आहे की संबंधित व्यवहार हस्तांतरण हे नोंदणीकृतच असणं आवश्यक आहे. त्यामुळे जर एखाद्याच्या व्यवहाराची अजूनही नोंदणी झाली नसेल किंवा केवळ अनोंदणीकृत व्यवहार असेल, त्यांच्याकडे कागद तसा असेल, तर त्यांनी सर्वप्रथम तो दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणीकृत करून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यांनी तो तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये नेऊन जमा करावा. बर. आता मगाशी संदर्भ आला त्याप्रमाणे अशी सुद्धा काही प्रकरणं आहेत ज्यामध्ये खरेदीदाराचं नाव चुकीने इतर हक्कांमध्ये नोंदवलं गेलं आहे
आणि याशिवाय त्यावर तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा सुद्धा आहे. मग याविषयी या कायद्यामध्ये काही विशेष तरतुदी काही आहेत? हो, यामध्ये त्या तुकडेबंदी व्यवहाराच्या अनुषंगानं हा. फेरफार नोंद घेतलेली आहे. फेरफार मंजुरी झाले आहे, परंतु खरेदीदाराचं नाव जे आहे ते कब्जेदार सदरी न घेता इतर हक्कात नोंदवलं गेलेलं आहे. बर. किंवा इतर हक्कामध्ये तुकडेबंदी कायद्यांच्या उल्लंघन असा शेरा नमूद केलेला आहे. तर अशा सगळ्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सुद्धा या अध्यादेशानुसार आणि कार्यपद्धती जी दिलेली आहे त्याच्यानुसार सुधारणा करण्यात येणार आहेत आणि ह्या नोंदी सगळ्या नियमाधीन करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बर बर बर. तर सर, या सगळ्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये जमिनीचं प्रमाणभूत क्षेत्र जे आहे ते खूप महत्वाचं आहे. तर जमिनीच्या प्रमाणभूत क्षेत्रांमध्ये सध्या काही बदल झाले आहेत का? आणि जिरायत आणि बागायत जमिनींसाठी किमान किती क्षेत्र या संदर्भाने ठरवण्यात आलेलं आहे? यामध्ये जो तुकडेबंदीचा कायदा आहे 1947चा, त्यामध्ये 8 ऑगस्ट 2023 रोजी अध्यादेश काढून सुधारणा करण्यात आलेली आहे. हां. आणि मग त्याप्रमाणे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी जिरायत जमिनीसाठी किमान 20 गुंठे आणि बागायत जमिनीसाठी 10 गुंठे इतकं प्रमाणभूत क्षेत्र सध्या निश्चित करण्यात आले आहे. हां हां. बर. तर सर, जमिनीचे व्यवहार जे आहेत किंवा मालकी हक्क आणि किमान प्रमाणभूत क्षेत्र हे सगळे विषय जे आहेत ते आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असतात. तर शेतकऱ्यांच्याच दृष्टीने या नियमाचा व्यावहारिक अर्थ नेमका काय आहे हे आपण त्यांना समजावून सांगूयात. या अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे पाडणे बेकायदेशीर ठरते. बरं. म्हणजेच वारसा हक्काने वाटणी करताना किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना शेतकऱ्यांना जमिनीचे तुकडे किमान विहित क्षेत्रापेक्षा कमी करता येणार नाहीत. हां हां. यामागचा मूळ हेतू जो आहे तो शेत जमिनीचे अनावश्यक तुकडे पाडण्यापासून रोखून शेती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठेवणे हा आहे, जेणेकरून अतिलहान तुकड्यामुळे शेती अकार्यक्षम होणार नाही. म्हणजे तुकडेबंदीचा मुख्य हेतू जो आहे तो या आदेशाद्वारे सुद्धा सुरक्षित राहील. हो. तर या तरतुदीनुसार आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे का? हो. 3 नोव्हेंबर 2025चा जो अध्यादेश आहे आणि त्या अनुषंगानं 4 नोव्हेंबर 2025ची जी कार्यपद्धती आहे त्या अनुषंगानं सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये असे जे काही व्यवहार आहेत ते अधिकार अभिलेखात शोधून काढून जवळजवळ आज अखेर आपण 1603 नोंदी अधिकार अभिलेखेत घेतलेल्या आहेत. आणि त्यापैकी 1512 नोंदींच्या वरती आपण अंतिम निर्णय घेतलेला आहे. बर बर. तर सर, आता हा जो नवीन अध्यादेश आहे यामध्ये प्रमाणभूत क्षेत्राला महत्त्व दिलेलं आहेच. तर समजा एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतामध्ये रस्त्यासाठी किंवा विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी करायचं असेल तर मग याविषयी या अध्यादेशामध्ये काय तरतूद आहे? खूप चांगला प्रश्न आहे. अध्यादेशामध्ये तरतूद नाहीये, परंतु अधिनियमात 14 मार्च 2024 रोजी अध्यादेश काढून तरतूद करण्यात आलेली आहे. बर. ती तरतूद अशी आहे की समजा एखाद्या व्यक्तीला शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे किंवा विहिरीकरता त्याला जमीन खरेदी करायची आहे किंवा केंद्र किंवा राज्याचे जे काही ग्रामीण घरकुल योजना आहेत त्याच्यासाठी त्याला जमीन खरेदी करायची आहे. बर. तर त्या अनुषंगानं अशा लोकांना विहिरी करता, शेत रस्त्यांकरता किंवा केंद्र किंवा राज्याच्या घरकुल योजनेकरता 5 गुंठ्यापर्यंतचे क्षेत्र खरेदी करता येईल. बर. परंतु त्याकरता त्यांना उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी यांच्याकडून पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. बर बर बर. तर आता हा जो अधिनियम आहे हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर नागरिकांसाठी सुद्धा हा कशा प्रकारे गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे? प्रशासनाच्या दृष्टीनं ही एक अतिशय महत्त्वाची सुधारणा आहे. बर. कारण यामुळे जमीन अभिलेख अधिक अचूक आणि अद्ययावत होणार आहेत. यामुळे वाद कमी होतील. नागरिकांना सुद्धा त्यांच्या हक्कांच्या मालमत्तेवर कायदेशीर स्पष्टता मिळेल. माझे नागरिकांना आव्हान आहे की ज्यांनी अशा प्रकारची तुकड्यांची खरेदी केलेली आहे त्यांनी आपले दस्तऐवज, सातबारा उतारे आणि संबंधित कागदपत्रे घेऊन जवळच्या तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. ही एक वेळची विनामूल्य संधी आहे. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता पुढे यावं अशी मी आपणाद्वारे विनंती करतो. तर श्रोते हो, जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना जमीन धारणा, मालकी हक्क, तुकडेबंदी अशा अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये सुधारणा करणारा अधिनियम म्हणजेच महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम
1947 मधील सुधारणा अध्यादेश, जो 3 नोव्हेंबर 2025 रोजी पारित करण्यात आला. या कायद्यामधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींची आज आपल्याला माहिती मिळाली. ही माहिती आपल्याला सांगली जिल्ह्याचे माननीय अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर साहेब यांनी दिली. आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे त्यांचे आभार मानूया. धन्यवाद सर. धन्यवाद.